श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे. उद्या 3.5 मुहूर्तापैकी एक असा दसरा विजयदशमी आहे. उद्या आपल्याला आपल्या घरात कुळाचार करायचा आहे, देवीची आरती करायची आहे, बरेचसेच कामं करायचे आहेत. तर उद्या 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे सोनं, चांदी, हिरे, दागिने ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता. उद्या कुठलीही गोष्ट घेताना मुहूर्त बघावा लागणार नाही. या चांगल्या मुहूर्तावर एक कामे करायची आहेत, एक सेवा करायची आहे. ती कुठली आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ सगळा बघा, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळी सीमा उल्लंघन झाल्यानंतर आपल्या घरी येतो, प्रत्येकाला सोनं देतो. सुरुवातीला देवापासून करतो, मोठ्यांना देतो, मोठे आपल्याला देतात. सोनं घ्या, सोनासारखं राहा. सोनं म्हणजे काय? आपट्याची पाने. ह्याचा आपट्याच्या पानाचा उपाय करायचा आहे. तो आपल्याला उद्याच करायचा आहे. हा उपाय फक्त उद्याच करता येईल. परवा करू का असं विचारू नका. उद्याच करायचा आहे. मासिक धर्म असेल तर तुम्हाला करता येणार नाही. तर दुसरं कोणी पण असेल तर मिस्टरांना सांगू शकता. जे मी आता सांगणार आहे मिस्टरांना सांगू शकता. सुतक विटळ आहे तर त्यांना करता येणार नाही. काय करायचं आहे? 2.5 आपट्याची पानं घ्यायची आहेत, 2 पूर्ण घ्यायचे आहेत आणि 1 अर्ध घ्यायचं आहे. तर 2.5 आपट्याची पानं आपल्याला महाराजांना अर्पण करायची आहेत. प्रत्येकाच्या घरात महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल, काहीतरी असेलच ना. ज्यांच्याकडे महाराजांचा फोटो नाही असे मी म्हणणार नाही, पण नवीन स्वामी भक्त तर त्यांच्याकडे जर नसेल तर दत्त महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांची मूर्ती तर आपल्याला आपट्याची पानं ठेवायची आहेत. नाहीतर आपली कुलदेवीचे फोटो, मूर्ती त्यांना अर्पण करायचे आहेत. हा उपाय मीच करते, माझे मिस्टर करत नाहीत. जर तुमच्या मुलांसाठी 2.5 आपट्याची पाने बाजूला काढायचे, तुमच्या मिस्टरांसाठी 2.5 बाजूला काढायचे, तुमच्यासाठी 2.5 आपट्याची पाने बाजूला काढायचे आहेत. प्रत्येकाची 2.5 आपट्याची पानं महाराजांना अर्पण करायची आहेत. 2.5च करायची नाही, तुम्ही 4, 5, 6 तुम्ही करू शकता, किती पण करू शकता. अर्पण केल्यानंतर 2.5च आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आहेत, बाकीचे तिथेच ठेवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी आपट्याची 5 ते 6 आपट्याची पाने अर्पण करू शकता. फक्त आपल्याला 2.5च आपट्याची पानं काढून घ्यायची आहेत. 2.5 आपट्याची पानं आपल्याला आपल्या जवळ ठेवायची आहेत. त्याच दिवशी का दुसऱ्या दिवशी, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी काढली तरी चालेल किंवा तुम्ही तेव्हाच लगेच, म्हणजे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही 1-1.5 तासाने काढू शकता. त्या दिवशी रविवारी 2.5 आपट्याची पाने आपल्याकडे ठेवायची आहेत. महिलांनो, पर्समध्ये ठेवा, तुमच्या बॅगमध्ये ठेवा किंवा लॅपटॉपच्या बॅगमध्ये तुमच्याजवळ ठेवायचे आहेत. हा उपाय विजय प्राप्तीसाठी आहे. एखाद्या कामात विजय मिळवायचा आहे, एका कामात सक्सेस मिळवायचा आहे, एखादं काम हाती केलेलं आहे ते पूर्ण करणार. या कामासाठी कुठल्याही कामात विजय मिळवावा. विजय प्राप्ती हा उपाय आहे. मी सेवा बोलेल. विजय प्राप्ती म्हणजे काय? तुम्ही जर इंटरव्ह्यूला जाणार असेल तर आपट्याची पाने घेऊन जायची आहेत. कुठल्याही घराची डील करणार असेल तर तुम्ही घेऊन जायचे आहेत. जागा घेणार असेल तर तुम्ही ते घेऊन जायचे आहे. असेल तर तुम्हाला आपट्याची पाने घेऊन जायची आहेत. एखादी मुलीला बघायला जायचं असेल, मुलगी बघायला जायचं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. मुलीला बघायला जायचं आहे, मुलाला बघायला जायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळावा. बऱ्याचशाच महिला नांदायचं जायचं आहे, घेऊन जात नाहीत, किंवा मुलीला नांदायचं आहे, तिकडचे पाठवत नाहीत. वाद असतील त्याच्यामध्ये आपल्याला बोलणी करायला जायचं असेल तर आपल्याला ते आपट्याची पाने घेऊन जायची आहेत. अशीच घेऊन जायची का? तर नाही. आपल्याला मार्गातून सेवेशिवाय पर्याय नाही आहे. आयुष्यात सेवा उपाय सांगायला गेलं तर हे असं आहे की एक काठीचा आधार असतो. तर आपल्याला ठणठणीत चालायचं असेल, तर व्यवस्थित चालायचं असेल तर आपल्याला सेवा करावीच लागेल. थोडक्यात काय उदाहरण दिलं, उपाय करून 4-5 दिवस किंवा वर्षभर बरं जातं. सेवा केली तर आपल्याला सोबत चिरकाल राहते. उद्या आपल्याला जागा घ्यायची असेल, इंटरव्ह्यू जायचं असेल, घरात एखादं घर खरेदी करायला जायचं असेल, काही पण असेल, तरी मी काय करायचं आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, 2.5 आपट्याची पानं हातात घ्यायची आहेत. 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करायचं आहे. 11च वेळा नामस्मरण करायचं आहे. 11 वेळा नवार्ण मंत्र ओम ऐं क्लीं चामुंडाई बीजचे विजय सूक्त तुम्हाला यूट्यूबला किंवा गुगलला मिळून जाईल.
आपल्याला विजय सूक्त एक वेळाच म्हणायचं आहे. या सेवा आदल्या दिवशी करायच्या आहेत. तुमच्या वॉलेटमध्ये घेऊन जाऊ शकता. आता एखादी सेवा केली तर केली झालं तर वर्षभर त्याच्याकडे बघायचंच नाही. बघा, असं नसतं. तर एखादा मोबाईलचं चार्जिंगला लावला तर तो आयुष्यभर टिकणार आहे का? तर तो त्या काळापर्यंतच आहे, तोपर्यंत टिकतो. त्याच्यानंतर आपल्याला चार्जिंग करावाच लागतो. तसंच सेवेचे पण आहे. सेवा केली, माझ्या नोकरीसाठी, मला नोकरी मिळाली, अनुभव आला, अजून काहीतरी चांगलं काम करायचं आहे, प्रमोशनासाठी तर जायचं आहे, तर संसारी अडचणी भरपूर आहेत, तर प्रत्येक वेळी नवीन सेवा करायची आहे. तर आता माझं काम झालं तर मी मोकळा असा नाही, प्रत्येक वेळीच नवीन सेवा करायची आहे. मुलीला सासरी घेऊन जाणार आहेत. आईने हा उपाय करावा. आपट्याची पाने अर्पण करायची आहेत महाराजांना. कृपा, बिचारीचा संसार सुखाचा होणारच एवढी शाश्वती देते. लक्ष्मी प्राप्ती पण सेवा आहे. विजय प्राप्तीची ही सेवा आहे. तुम्ही जॉबच्या ठिकाणी असेल तर तुम्ही वॉलेटमध्ये ठेवा. महिला कुठल्या कामाला जाणार असतील किंवा जॉबला जात असतील तर तुमच्या पर्समध्ये ठेवा. तर मासिक धर्माचे 4 दिवस हात लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी विजय प्राप्तीची कोर्ट कचेरी खूप होते. तुम्ही कोणीतरी अडकवलं आहे, म्हणजे तुम्हाला कोणीतरी अडकवलेलं आहे, मुद्दामून करत आहे, तर विजय प्राप्ती, तर तुम्ही खरे असाल तर विजय मिळेल. पण तुम्ही खरे असाल तर विजय मिळेल. पण तुम्ही चुकीचे असाल तर विजय मिळणार नाही. तुम्ही प्रॉब्लेममध्ये असाल तर खरे असाल तर आई भगवती महाराज तुमच्यासोबत असेल. कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन मदत करतील. याच पद्धतीने सेवा करायची आहे. एखाद्या महिलेला मासिक धर्म असेल तर बाजूला काढून ठेवायचे आहेत. सोनं राहून द्यायचं आहे. घरच्यांना सांगायचं आहे. 2.5 आपट्याची पानं बाजूला काढून ठेवा. नंतर आपल्याजवळ ठेवायचे आहेत. जेव्हा महत्त्वाचं काम असतील तर आपण वापरू शकतो. नेहमी तुमच्यासोबत ठेवायचं आहे. ही खूप प्रभावी सेवा आहे. महाराजांच्या चरणांच्या जवळ ठेवायचे आहेत. त्याचबरोबर सेवा पण करायची आहे. एखादी सेवा केल्यावर वारंवार इफेक्ट होत नाही, पण वारंवार सेवा करावी लागते. उद्या न चुकता उद्या ही सेवा करायची नाही. 2.5 आपट्याची पाने अर्पण करायची आहेत आणि ती काढून घ्यायची आहेत. आणि आपण जेव्हा ठेवायचे आहेत, जेव्हा असेल तेव्हा करू शकता. जेव्हा महत्त्वाचं आहे, तर आता आपल्याला एक्झामला जायचं आहे तर उद्याच आपट्याची पाने जी काही सेवा सांगितली आहे तर उद्याच करू शकता. नंतर ती आपल्या जवळ म्हणजे आपल्यासोबतच ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला वाटलं महत्त्वाचं काम करायचं आहे तेव्हा तुम्ही सेवा करू शकता. नक्की करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.